विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. गाईज हे सावर्डा आहे आणि आम्ही सावर्ड्याला थांबलो आहे. चिपळूण बरोबर इथून अजून मला वाटतं 6 किलोमीटर आहे आणि वाजलेत बघा 2:56 म्हणजे 3 वाजायला आलेत. आम्ही बरोबर काहीतरी 2:30 वाजता इथे पोचलेलो आणि आम्हीला म्हणजे जबरदस्त झोप यायला लागली. म्हटलं आपण थांबू इथे. म्हटलं इथे बस स्टॉप दिसला आम्हाला असा, तर बस स्टॉपच्या इथे थोडं आम्ही मग श्रावणीला बघून मला पण झोप यायला लागली. श्रावणी इथे झोपली मस्त आहे की अर्धा तास झोपली चांगली. मी पण लांजा अजून 15 किलोमीटर आहे आणि आम्ही हा छोटा जो घाट आहे तो चढतोय आणि आपली ही आता एक लाईन चालू झाली, एक लाईन बंद आहे, आता एकच लाईन चालू. आता इथून संगमेश्वरपर्यंत आपल्याला रोड आता खराब भेटणार आहे. का बाबा असं का करता तुम्ही? करा ना लवकर कामं. एवढं छोटं आता फक्त काय संगमेश्वर टू लांजा एवढंच फक्त काम बाकी आहे आणि ते का रखडलं कळत नाही. म्हणजे कशाला एवढं लेट करता? काय प्रॉब्लेम आहे? काय असेल ते मिटून टाका आणि सॉल्व करा फटाफट आणि आपला मुंबई गोवा हायवे पूर्ण करा ना बाबा. कंटाळा आला आम्हाला. अरे बाबा बाबा बाबा. आता आपण तिकडून आलेलो बा मधून, तिकडून नाही गेलो आपण, डायरेक्ट आता मुंबई गोवा हायवेनेच चाललोय आपण. पण ते येताना संगमेश्वरवरून आलेलो ना, संगमेश्वरवरून शॉर्टकट माहीत आहे ना, रोड खराब आहे म्हणून. मग तिकडून आपण नाही गेलो कारण आपण आता कसं तिकडून तो दोघंच जण आहोत ना आपण. अरे पण त्या रोडला असं लाईट नसते ना, तो मधला आहे ना रोड हा, पण हा हायवे आहे ना, ह्या इथे कसं गाड्या येत जात असणार. आता थोडासा खराब भेटणार आपल्याला संगमेश्वरपर्यंत. 10 वाजता जेवायला थांबूया, कळलं काय? 9:30 वाजले आता. त्यामुळे म्हटलं मरू दे, तिकडून जाणं टाळलं मी. म्हटलं आपलं मुंबई गोवा हायवे सरळ पकडू आणि जाऊ. आपला जो असेल रोड खराब तो असेल, आता काय विलाज नाही त्याला. बस. आणि आपली लाईट पण आता ओके आहे, म्हणजे आता मला दिसते समोरचं बाबा. थोडा खड्डे जरी दिसले तरी बस झालं, तेवढं आपण गाडी वाचेल आपली. गाडी आपटली काय ना मला लय त्रास होतो. गाडी आपली आपटली नाही पाहिजे बस. आणि आज ना आम्हाला काय माहीत नाही, गाड्या कमी दिसत आहेत जाणाऱ्या, मुंबईला जाणारे लोक. आता काय माहिती आम्ही लेट निघालो म्हणून असेल किंवा मागे असतील किंवा पुढे गेले असतील, ते पण असू शकतं. कारण लक्झरीज ओल्वोज वगैरे दिसत नाही बसेस आणि जाणारे लोक पण दिसत नाही. काय माहिती आज शनिवार आहे, लोक काही उद्या पण निघणार आहेत सकाळी बाय रोड, कोण संध्याकाळी पण निघणार आहेत. पण मोस्टली सकाळी निघतील, उद्या संडे आहे. आणि बरीचशी लोक आज निघाली आहेत, पण आता मला भेटली तर आम्हाला पुढे भेटतील. आता कशी बरीचशी लोक लक्झरी बसेस वगैरे ना 4-4:30लाच निघतात आणि आम्ही निघालो घरातून 6 वाजता. त्याच्यात परत आपले ब्रेक झाले पावसामुळे, त्यामुळे आम्हाला भेटले तर जेवणाच्या टायमिंगला किंवा पुढे कुठेतरी. गेल्या वर्षी आठवतं आहे मला की अभिषेक जवळ गेलेलो राजापूरला, आणि तेव्हा मी राजापूरच्या गंगेला गेलेलो, पण तेव्हा गंगा आली नव्हती. पण आता गंगा आहे पण जायला भेटलं नाही असं झालं. पण मी तेव्हा गंगेचा व्हिडिओ बनवलेला आणि ॲक्च्युली तो खूप लोकांना आवडला. कुठून आहे रे? इकडून आहे का इकडून आहे? इथूनच आहे वाटतं, इकडूनच आहे, कळत नाही पटकन. अच्छा इथे हे काम चालू आहे रोडचं, बरोबर. तर तो व्हिडिओ ना बऱ्याच लोकांना आवडला, कारण ना त्या तिथल्या भटजी काकांनी म्हणजे चांगला इतिहास सांगितला मागचा गंगेचा. कारण बरीच लोक गंगेला वगैरे आपण जातो, म्हणजे गंगेलाच नाही कुठल्याही ठिकाणी आपण बरीच लोक जातो, पण त्याची आपण माहिती घेत नाही, त्याचा इतिहास घेत नाही जाणून की नक्की ह्याचा इतिहास काय आहे. फक्त आपण जातो, तिथली मजा लुटतो, फोटोज घेतो, व्हिडिओज बनवतो आणि येतो. पण तो व्हिडिओ माझा खूप लोकांनी बघितला, रिस्पॉन्स पण चांगला भेटला मला. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर हे महत्त्वाचं आहे की आपल्याला तिथलं थोडीफार आपल्याला पण माहिती, आणि आपले जे पण आपले फॅमिली आहेत यूट्यूबची त्यांना पण थोडीफार माहिती भेटली पाहिजे. ह्या हेतूने आपण तिकडे जायचं.
तसं मला भटजी काका पण चांगले भेटलेले, आम्हाला चांगली माहिती दिली त्या लोकांनी, म्हणजे भटजी काकांनी चांगली माहिती दिली. पण ह्यावेळी मला जायला भेटलं नाही. पण अभिषेक असला असता तर 100% मी घरातून थोडं लवकर निघालो असतो सकाळी, आणि मग आम्ही राजापूर गंगेला वगैरे जाऊन आलो असतो. असं आहे. त्यामुळे ते नशिबात असलं ना तरच भेटतं, नाही तर नाही भेटत. आणि आपल्याला आता हे सगळे कच्चे रोड चालू झाले, खड्डे थोडासा. आणि आपली आता कोकणातली माणसं जेवून झालेली आहेत मोकळे, आता फक्त झोपायच्या तयारीत आहेत. आणि टाईम आहे त्यांचं, कसं बिचाऱ्यांना परत सकाळी उठायचं असतं. आपल्या पट्ट्यात पण 9, 9:30, जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत जागी राहतात, नाही तर मग झोपतात. कारण आम्ही पण घरी 9 वाजता जेवतो, 8:30, 9ला जेवतो. 10 वाजता एकदम बत्ती गुल. आणि गावी झोप पण लागते ॲक्च्युली. कारण मुंबईला बघा, मला 1-1 वाजता झोप लागत नाही आपल्याला, पण गावी जेवल्यानंतर पडल्या झोप. आणि सकाळीच पण ॲक्च्युली सकाळी उठायला पण होतं, त्यावेळी चांगलं आहे. मुंबईला उठायला होत नाही सकाळीच, कारण काय होतं रात्रभर आपण असते जाग. आपटली काय ग? हां, आपटली. चार पटकन समजत नाही तो. आता हा प्रॉब्लेम संगमेश्वरपर्यंत आहे, हा आपल्याला त्रास पटकन कळत नाही, कारण ब्रेक मारेपर्यंत आपला टायर आपटतो. चला आता जेवणाचं बघूया, कुठे अर्धा तास आपली लालपाजी थांबेल जेवण्यासाठी. जेवूया ना आता कुठेतरी. 10:42 झाले. थांबलोच नाही मी कुठे. राजापूर नंतर आम्ही जे आलो सुसाट, कुठे थांबलोच नाही आम्ही. आणि म्हटलं आता इथे कुठे रत्नागिरीला दिसला हॉटेल बंधू प्रकाश, म्हटलं जाऊ दे इथेच थांबू. आता जास्त पुढे केलं तर मग अजून लेट होईल. ऐक पण मस्त खेचली, आणि आपण स्पीड पण चांगला मेंटेन केला आज, त्याच्यामुळे फटाफट आलो आपण. नाहीतर जास्त तिथे थांबलो असतं ना, टाईम फुकटचा वेस्ट गेला असता. कारण जेवल्यानंतर मग होत नाही थोडं. उतर जरा, मेन स्टँडला लावून ठेवूया गाडी. कारण का माहीत आहे, वेट जास्त आहे. सगळं काढ, जॅकेट वगैरे आपण आतमध्ये ठेव काढून. 2 मिनटं फक्त जरा हात लाव. थांबा, 1, 2, 3 बस. थँक्यू. चला तो की पेट पूजा करते और निकलते. सो हॉटेलला आल्यानंतर बोललो मस्त झणझणीत काहीतरी पाहिजे खायला, कारण म्हटलं प्रवास करून ना कंटाळा आलेला. त्यामुळे म्हटलं इथे घरगुती भेटतं जेवण. आणि म्हटलं आपण चिकन फ्राईज बघू, त्याच्यामध्ये सगळं. सो भाकऱ्या संपलेल्या आणि चपाती पण संपल्या. तर आपण तंदुरी रोटी घेतली आहे, आणि इथे चिकन आणि चिकन रस्सा आणि सोलकढी आणि एवढंसं राईस. बघू जे पण लागेल तेवढं घेऊ. सध्या तर आपण स्टार्ट करू. चला, वाजलेत 11:37 आणि आपण आज आता रत्नागिरीवरून निघतोय. आता आपल्याला थोडंसं पेट्रोल भरावं, थांबावं लागेल. अजून 2 कांडे दाखवत आहेत, बघू. थोडंसं पुढे जाऊन पेट्रोल भरू, निघूया ना. चला, गणपती बाप्पा मोरया. आता काय, ब्लूटूथ स्पीकर बंद झाला आहे, चार्जिंग उतरले, त्याच्यामुळे त्याला टाकलं डिक्कीमध्ये थोडेसे पाऊच वगैरे होते, ते टाकले टॉप बॉक्समध्ये. मग आता टॉप बॉक्समध्ये थोडं वेट जास्त झालं आहे, त्यामुळे आता मागच्या साईडला थोडी गाडी आपली लोडेड झालेली आहे भरपूर. हा हायवे मुंबई गोवा. आपण युटर्न घेतला ना. हाय बघितलं? हा, हात दाखवला. एक्सपल्सवाला. हां, आपण आपले सॅडल बॅग वगैरे हे केल्यामुळे असं वाटतं की हा कुठून तरी लांबून आलेत. त्यांना माहीत नाही आम्ही गावावरून आलो आहे. ते त्यांना वाटतं कुठेतरी मोठी राईड करून आलेत कुठेतरी. हां हां, संगमेश्वरपर्यंत थोडा आता त्रास आहे तुला, पण उलट चांगलं आहे. हां, अरे पण तुला चांगलं आहे, झोप नाही येणार माहिती आहे काय अशा रोडने. रोड खराब आहे ठीक आहे, पण तुला झोप येणार नाही.
नाही तर आता झोपली असतील एवढ्यात जेवल्या. मला पण झोप येत होती माहिती आहे, मस्तपैकी म्हटलं झोपूया 1 तास असं वाटत होतं आता मला जेवल्यानंतर. त्यामुळे हा रोड ठीक आहे, जेवल्यानंतर झोप येणार नाही आपल्याला. मग नंतर 1-2 वाजता थोडं कॉफी पिऊ थंड थंड. चला, बायकोची तर एक राईड झाली मोठी. म्हणजे निघेपर्यंत तिला जीवात जीव नव्हता, काय करू, येऊ की नको, मी बसू शकते काय, मला झोप आली तर, किती प्रश्न होते. पण मुंबईवरून निघताना गावी पोचेपर्यंत ओके होती. म्हणजे सकाळी थोडंसं आली त्याला डुलकी 1-2 वेळा, म्हटलं ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही. मग थांबल्यानंतर थोडी ती फ्रेश आहे. आता आपल्याला हा असा रोड थोडासा भेटणार खराब संगमेश्वरपर्यंत, त्यामुळे थोडंसं आपल्याला सहन केलं पाहिजे. बघा डिनर चालू आहे इकडे. आता मला भीती झाली आहे, फुल एमटी दाखवते. रत्नागिरी क्रॉस करून आम्ही आता रत्नागिरीच्या पुढे आलो आहे. म्हणजे मला वाटतं 20-25 किलोमीटर मी रनिंग केलं, तरी पण अजून भेटत नाही पेट्रोल पंप. आता जस्ट सावणे बघितलं आहे, बोलते 10 किलोमीटरवर अजून पेट्रोल पंप एक दिसतो आहे. पण गणपती बाप्पाला एकच बोलतो आहे, बाबा माझी तिथपर्यंत पोचली पाहिजे. मला डेंजर भीती वाटते, कारण रिझर्वमध्ये पेट्रोल असतं पण किती असतं माहीत नाही मला, 1 लिटर असतं की किती असतं ते. जर 1 लिटर असेल पेट्रोल तर माझी पोचेल तिथपर्यंत. बघू आता, पोचली पाहिजे. कारण काय होतं, कारण मला माहीत नाही की एवढं नाही तर मी थांबत नाही. मला वाटलं कुठेतरी भेटेल, कारण एवढं पण वाजले नव्हते तेव्हा, किती 11:15 वाजलेले. मला म्हटलं हॉटेलमधून निघाल्यानंतर कुठेतरी लगेच भेटला तर तिथे भरून टाकून, पण एक पेट्रोल पंप नाही भेटला. काय माहिती आता कुठे कितपर्यंत भेटेल, कुठे आहे काय माहिती. 2-3 पेट्रोल पंप दिसले पण सगळे फुल होते, सगळे फुल. तर कुठे जाऊया आपण, इथे पण नाही आहे. अब इकडे आहे नशीब. बारा 47 झाले. पेट्रोल पंप भेटला, संगमेश्वरच्या पुढे आलो आम्ही आणि पेट्रोल भरून घेतलं पहिलं. तर मी जाम घाबरलेलो, म्हटलं पेट्रोल पंप जवळ नाही भेटला तर म्हटलं मी मेलो. तसं थोडं म्हटलं आराम करू आणि मग थोडा वेळ नको. म्हटलं श्रावणी पण थोडी बसली आहे, ती पण थकली थोडी, कारण येताना थोडी फ्रेश होती. आता थोडीशी जरा हे झाली एकदम, माहीत नाही आता काय, जाताना गावी जाताना थोडंसं सौम्याला वगैरे भेटायचं होतं म्हणून खुश होती. आता थोडीशी जरा हे झाले. ते बोललो ठीक आहे चालेल, जेव्हा पण झोप येईल तेव्हा सांग, मग आपण जाऊ. सो आम्ही थोडंसं जरा आराम करणार आणि मग एक 10-15 मिनटं निघणार आहोत. कारण आपल्याला आता कसं रिलॅक्स आहे, उद्या संडे असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे आम्ही आरामात चाललो आहे. बाबा कंटाळा थांबायचं. तरी आम्ही बरंचसं कवर केलं आहे, मेंटेन ठेवलं आहे आपण स्पीड. कारण आपण लेट निघून पण आपण आता संगमेश्वरच्या पुढे आहोत, त्यामुळे ठीक आहे. आपल्याला पाऊस भेटला तरी थांबलो, 5:30 वाजता निघालो घरातून, कणकवलीला थोडा वेळ थांबलो. असं करता करता आपण बरेचसे पोचलो. आम्ही तर कणकवलीला पेट्रोल भरलेलं आणि तिथून आता पेट्रोल संपलं, आता संगमेश्वरला भरलं आहे. आता पुढे कुठे आपली टाकी खाली होईल माहीत नाही, पण आपण स्पीड ओके ठेवलं आहे आता मेंटेन. आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस नाही भेटला आपल्याला, म्हणून आपली राईड बेस्ट झाली, बेस्ट. आता पुढे बघू. झोप तर अजून येत नाही मला, पण श्रावणीला थोडी आता झोप येते मध्ये मधून. तरी आपण थोडंसं चिंगम वगैरे खाऊन, आता ब्लूटूथचा चार्जिंग उतरले त्यामुळे गाणी पण ऐकू शकत नाही. मी बोललो जेवढं होईल तेवढं सहन कर, झोप आली तर सांग, मग आपण थांबू. हो, आपण थोडा एक 15-20 मिनटं ब्रेक, त्याच्यानंतर आपली राईड कंटिन्यू. हा एवढ्या एरियात हा एकच पेट्रोल पंप चालू आहे म्हणून एवढी लाईन लागली आहे बघा तिथपर्यंत. आणि CNG वाले पण आहेत प्लस. चला आपण निघूया. 12:59 झालेत ना. हां 12:59 झाले. आतापर्यंत तर ओके झाला आहे आपला प्रवास, मस्त सुंदर आणि अतिसुंदर. चला बाबा आम्हाला जायला द्या. कुठे कशी गाडी लावली रे बाबा पागलसारखी. हां मग अशी संध्याकाळी ॲक्च्युली आम्ही कणकवलीवरून निघालो ना, मस्त थंड लागत होती हवा, पण अजून आता थंड हवा लागतच नाही, खूप गरम होतं आहे. काय माहीत नाही, बघू आता
आपला खडबडीत रोड तर संपलेला आहे, कच्चा आणि खराब रोड, वैताग आला. आता आपल्याला रोड चांगला आहे, टेन्शन नाही. आता माणगावपर्यंत, परत माणगाव ते नागोठणे ते आपला तो पट्टा थोडा खराब भेटणार, म्हणजे पण तो एवढा नाही आहे, पण ठीक आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडासा रोड ओके आहे, ओके म्हणजे एकदम ओके. त्यामुळे आपण आता थोडंसं आता राईड मस्त होईल आपली. हॉटेल बंद झाले सगळे. आपण ह्या हॉटेलमध्ये नाश्ता केलेला माहिती आहे काय येताना, हॉटेल श्रद्धामध्ये. आणि थोडी गार हवा यायला लागली. आणि आता आपल्याला गाड्या पण दिसायला लागल्या मुंबईवरून येणाऱ्या. श्रावणी मगाशी बोलली होती, ओ आपल्या मागे पुढे कोणच दिसत नाही. मी म्हटलं नाही, असं आहे आपण ॲक्च्युली लेट निघालो आहे, त्यामुळे गावावरून जे निघतात ते लवकर निघतात सगळे बसेस वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला कोण भेटत नाही आहे. आणि आपण येतो एकदम हळूहळू सावकाश चालतो आहे, ते आपण ब्रेक असं काय एवढं नाही घेतले अजून. हां थोडासा असेल, हा थोडासा कच्चा असेल, मग चांगला आहे रोड. हॉटेल श्रद्धा. पण थांबल्यानंतर थोडं बरं वाटतं, काही बोला. थोडंसं जरी एक 10 मिनटं जरी ब्रेक घेतला ना तरी एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. म्हणजे पाय वगैरे थोडे आपले फ्रेश होतात. म्हणजे पाय वगैरे आपले ना सर्व आपले जे अवयव आहेत ते थोडे फ्री होतात. हे कुठलं आहे, काय हॉटेल आहे काय घर आहे? पण श्रावणीचा पहिलीच वेळ आहे ना, त्यामुळे ती कंटाळत होती. अरे बोलते किती काळो, कंटाळा आला, एक पण गाडी नाही. त्याच्यामुळे थोडंसं आता थोडंसं बरं वाटलं. हे अशा लाईट भेटले ना, अधूनमधून जरी लाईट भेटले नाही तरी बरं वाटतं. बघू आता, श्रावणीला ॲक्च्युली कंट्रोल होत नाही आहे, पण मी तिला बोलतो आहे की थांब थोडासा कंट्रोल कर. कसं आहे घरी आता थांबून मतलब नाही, कारण थांबून झोपणार अर्धा तास, परत आपण उठणार. तरी पण तिला मी बोललो आहे की पुढे आपण एक पेट्रोल पंपवर थांबू, मग थोडंसं जरा तू एक अर्धा तास थोडीशी झोप काढ, थोडंसं फ्रेश वाटेल. पण बघू, अजून मी थांबवली नाही आहे, कारण आपण रत्नागिरीनंतर अजून कंटिन्यू राईड चालू आहे आपली. आणि आता सावर्डा क्रॉस केला आपण, आता 15 किलोमीटरवर आपलं चिपळूण येईल. त्याच्यानंतर खेड आहे 45 किलोमीटर. बघू, नाही तर मी डायरेक्ट चिपळूणला थोडं थांबेन, मग थोडं बोलेन हिला की जरा झोप म्हणून नंतर. कारण आता ती ॲक्च्युली होत नाही, तिला सवय नसल्यामुळे थोडीशी झोप येते तिला. पण एक माणूस 1-1.5 वाजेपर्यंत कंट्रोल करू शकतो, पण त्याच्यानंतर नाही. गाईज हे सावर्डा आहे आणि आम्ही सावर्ड्याला थांबलो आहे. चिपळूण बरोबर इथून अजून मला वाटतं 6 किलोमीटर आहे. आणि वाजलेत बघा 2:56, म्हणजे 3 वाजायला आलेत. आम्ही बरोबर काहीतरी 2:30 वाजता इथे पोचलेलो. आणि आम्हीला म्हणजे जबरदस्त झोप यायला लागली. म्हटलं आपण थांबू इथे. म्हटलं इथे बस स्टॉप दिसला आम्हाला असा, तर बस स्टॉपच्या इथे थोडं आम्ही मग श्रावणीला बघून मला पण झोप यायला लागली. श्रावणी इथे झोपली मस्त आहे की अर्धा तास झोपली चांगली. मी पण 10-15 मिनटं झोपलो मस्त आहे की हेल्मेट वगैरे ठेवून इकडे. आणि आपल्या गाडीला पण थोडा आराम भेटला. आणि ॲक्च्युली झोप येत होती, थोडा अर्धा झोपलो आम्ही मस्त आहे की. म्हणजे मी पण 10-15 मिनटं, ती पण 10-15 मिनटं झोपली. आणि आता आम्ही निघतो. आता मस्त पुढे जाऊन तोंड वगैरे धुवून चहा पितो. आता आम्ही इथे जर झोपलो नसतो ना तर आम्ही केव्हाचं खेड क्रॉस केलं असतं आरामात. पण श्रावणी झोपली म्हणून मग मला पण तिला बघून मला पण झोप यायला लागली. मी पण 10-15 मिनटं झोपलो जरा. ऐका, तर हे लोक आमच्या वगैरे आलेले आणि हे लोक अजून झोपलेत. आणि ॲक्च्युली मला पण झोप येत नाही कधी, पण आज काय आलं ॲक्च्युली बॉडी पेन झालेली पूर्ण, त्याच्यामुळे ती झोप थोडंसं बॉडी दुखत होती ना, त्याच्यामुळे झोप येत होती. असं ह्याचं पण असू शकतं. कारण मुंबईनं येताना कसं एवढं काही काम नव्हतं, डायरेक्ट मी ऑफिसमधून निघालेलो आम्ही. त्याच्यामुळे आता कसं आहे, थांब बस थांब ओके. हां आता बघू पुढे कुठे चहा भेटली तर थांबू आणि मग निघू. पण नाही, ॲक्च्युली झोपल्यानंतर थोडं बरं वाटलं, हे मात्र खरं आहे. झोपलेलो आम्ही थोडा वेळ, पण खूप बरं वाटलं. बघू आता. हां मला झोप येत नव्हती,
पण काय आलं थांबल्यानंतर ना मला पण असं एकदम वाटलं की मरू ते झोपूया, नाही तर मी झोपलो नसतो. पण श्रावणीला ॲक्च्युली झोप येत होती फुल एकदम, त्याच्यामुळे मी बोललो नको थांबूया आपण, रिक्स नको उगाच ते आता थोडा झोपू नको, जरा जरा खेचू जरा. आता आपण लेट झालो आहे कळलं काय, जेवढं बघू पळवायचं येतील तेवढं पळवू. जरा चहावाला भेट दिसला तर थांबव, आम्हाला चहावाला कुठे दिसला तर. चला थोडंसं पण थोडं बरं वाटलं. काय बोला अर्धा तास आराम केला. हां थंडी आहे इकडे थोडी, अर्धा तास आम्ही आराम केला पण थोडं बरं वाटलं ॲक्च्युली, खरं आहे. कारण शेवटी बॉडी आहे आपली, ती काय हे नाही आहे, चार्ज मशीन नाही, चार्जिंग संपली थांबा, तिला पण थकवा येतो, थकवा जाणवतो. आपण जास्त ओव्हर करतो पण ते नाही उपयोगाचं. आपल्याला वाटतं बाबा नाही होत आहे ना, बिंदास थांबायचं. आता आम्ही मगाशी थांबलो पण बरं झालं, बरं वाटलं, जरा फ्रेश वाटलं खूप. ठीक आहे ना, 1 तास लेट होऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, कारण संडेच आहे, कुठे जायचं नाही आहे, जाऊन काय झोपायचंच आहे आम्हाला. आता खेड बघा इथून 36 किलोमीटर आहे, आरामात जाऊ आम्ही. त्यामुळे आराम रिलॅक्स करत करत जायचं, काही घाई नाही. वाव इकडे थोडासा जरा थंडावा जाणवला जरा आता. हां त्याला कशेडी क्रॉस केल्यानंतर थोडं जरा असं वाटेल की चला मुंबईला आपण आता पोचतोय. महाड मला वाटतं अजून आता इथून 80 किलोमीटर असेल, 75-80 किलोमीटर आहे अजून महाड. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. मित्रांनो मला असं वाटतं ना की कंटाळा आला ना राईडला, कंटाळा आला की बाबा नाही बोर होतं आहे, कंटाळा आला चालवायला, मस्त की मी तो बोलतो एक अभंग म्हणा किंवा तुम्हाला कुठले पण गाणी आवडतात कुठल्या सिंगरची किंवा काही पण असू दे, अभंग असू दे, मराठी गाणी असू दे, हिंदी सॉन्ग असू दे, जे पण आवडतं ना ते मस्तपैकी बोलत बोलत गुणगुणत जावा, काहीच तुम्हाला थकवा जाणवणार नाही. असं म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की बाबा नाही मला आता कंटाळा आला काय करू, थांबण्यापेक्षा ना मस्तपैकी गाणी गुणगुणत जा, काहीच प्रॉब्लेम नाही. मला पण कंटाळा आला ना की मी एकटाच गाणी मस्तपैकी अभंग किंवा काय पण बोलत चालत असतो. त्यामुळे स्टॉप घेण्यापेक्षा ना इकडे तिकडे त्यापेक्षा आपण गाणी बोलत जायचं, एकदम भारी. आणि आपला मुंबई गोवा हायवे तर एकदम भारीच आहे, कारण मुंबई गोवा हायवेला जो प्रवास करतो ना तो कुठे पण प्रवास करू शकतो, असा आपला मुंबई गोवा हायवे आहे. त्यामुळे माझं एक म्हणणं आहे प्रत्येक प्रवाशाला, म्हणजे जे पण आता बाय रोड यायला घाबरत आहेत की बाबा मुंबई गोवा हायवे असा आहे तसा आहे, मी बोलतो ते बिंदास या. आपल्या मुंबई गोवा हायवेसारखा कुठलाच हायवे नाही, म्हणजे आहेत हायवे असं नाही म्हणत आहे, पण ती मजा येते ना आपल्या हायवेला बाईक चालवायला, ती मला वाटत नाही अजून कुठल्या हायवेला येते अशी. त्यामुळे आता सध्या जर नाही आहे पण रोड जर पूर्ण आपला झाला, म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे पूर्ण झाला ना, तर मी तो म्हणतो बिंदास त्या जे पण तुमचे स्कूटर असतील, ॲक्टिवा, जे पण काय असेल बाईक, सगळ्यांनी मस्तपैकी घ्या आणि बिंदास आपल्या रोडने प्रवास करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी आता रात्रीचा खूप वेळा प्रवास केला, मला तर अजून काहीच असं जाणवलं नाही की बाबा काहीच असा काय वेगळा एक्सपिरियन्स नाही आला किंवा कुठे काय प्रॉब्लेम नाही, मस्त प्रवास झाला. असा आपला मुंबई गोवा हायवे आहे. फक्त थोडासा बाकी आहे, थोडासा खराब आहे कुठेतरी, तो लवकरात लवकर होईल असं मला तर आता वाटते, कारण आता काम जोरदार चालू आहे इकडे, डे नाईटचं काम चालू आहे, त्याच्यामुळे 100% दिवाळीपर्यंत काम झालंच पाहिजे. आणि ते एकदा काम झालं ना की आपला मुंबई गोवा हायवे एक नंबर आणि सुसाट, म्हणजे बिंदास या आणि बिंदास प्रवास करा आणि मजा लुटा तुम्ही. चलो भाई कशेडी टनेल आ गए अपना, कशेडी भोगदा. 4:19 झालेली आहेत आणि महाड आहे 31 किलोमीटर, पेन आहे 130 किलोमीटर आणि पनवेल इथून 157 किलोमीटर आहे.
आता आपण पहिली चहा पिऊ आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास करू. आता आपल्याला चहा कुठे भेटेल? चहा 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 आपल्याला तिथे पियावी लागेल का? तिथे पुढच्या इथे हे बंद आहे. हे बघ इकडे समोर. हां तिथे आता ते चालू आहे का काय माहिती त्याच्याकडे. लाईट तर ऑन दिसते. चहा 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 चहा. दादा चहा भेटेल? चहा चहा भेटेल? असं देऊ पण 4 वाजून 40 मिनटं झाली. चल लय लेट झाला आपल्याला. एवढ्याला पण महार क्रॉस केलं पाहिजे होतं. आपण ठीक आहे. हां काढला. आपण ॲक्च्युली निघालो पण लेट. आपल्याला कणकवलीलाच किती वाजलेले. आपण थांबलो जेवायला. त्याच्यानंतर आपण कुठे थांबलो? तुला झोप येते होती तिथे थांबलो आपण. तिथे अर्धा पाऊण तास गेला आपला त्या झोपेच्या नादात. त्यामुळे लेट झाला आपल्याला. ठीक आहे काय करणार, विलाज नाही त्याला. चला त्यात करून एक बरं झालं आहे. कशेळी घाटचा आपला थोडासा 30 ते 45 मिनटं वाचलेत. त्यामुळे थोडी इकडे आपण पटकन 3 मिनटात क्रॉस करू शकतो हा बोगदा. त्यामुळे हे एक टाईम वाचला आपलं. थोडं आता आपल्याला माणगाव नागोठलेला कंटाळा येणार. तो रोड थोडा आता तोंडामध्ये चिंगम आहे त्यामुळे टाईम निघून जातो. टाईमपास होतो जरा. मला आता काय झोप तर नाही येत आहे पण थोडा टाईम पाहिजे. कारण काय श्रावणीवर कंटिन्यू बोलू शकत नाही कारण ऐकायला जात नाही तिला. कारण आपला ब्लूटूथचं स्पीकरची चार्जिंग पण उतरली आहे. नाही तर थोडं गाणे ऐकत ऐकत गेलो असतो. आता बरेच लोक ना मला विचारतात कधी कधी. आता मी स्टोरी ठेवतो ना, मी इकडे पोचलो आहे चहा पितो आहे. मला एक फॉलोअर्स विचारतो अरे दादा एवढं लेट का? मला म्हणजे कळत नाही की असं आहे का की बाबा त्या एवढ्या टायमिंगलाच पोचलं पाहिजे की ती का एवढ्या स्पीडला का येता तुम्ही? मग एवढ्या टायमिंगलाच पोचलं पाहिजे, एवढा स्पीड ठेवला पाहिजे असं काय नसतं. तुमच्यावर आहे. तुम्हाला राईडची मजा घ्यायची असेल तर राईडची मजा घेत राईड करा. प्लेन राईड करायची असेल तर तुम्ही काहीच करू नका. आता मी आता ब्लॉगिंग करतो. मला सगळं बघून सगळं करावं लागतं. कॅमेऱ्याचा अँगल बघावा लागतो. कॅमेऱ्याची चार्जिंग किती राहिली आहे बाबा ती बघावी लागते. सगळं बघून मला राईड करायची आहे. त्यामुळे मला असं घाई गडबड नाही आवडत. आणि काय करायचं आहे घाई गडबड? कुठे जायचं आहे आपल्याला? काय तीर मारायला जायचं नाही आहे घरी. फक्त जायचं कुठे? आता मी घरीच जाणार आहेत ना आणि जाऊन काय झोपायचंच आहे. त्यामुळे कशाला घाई उगाच? अरे एवढाच वेळ लागला तेवढाच वेळ लागला काय करायचं? हां ठीक आहे बाबा चल कुठेतरी मोठी जर्नी आहे आपली 1000-1500 किलोमीटर आणि आपल्याला 4-5 दिवसात रिटर्न यायचं आहे. तेव्हा ठीक आहे. तेव्हा आपण स्पीड मेंटेन ठेवलाच पाहिजे आणि त्या टार्गेटप्रमाणे पोचलं पाहिजे. आता पण ठीक आहे ना. आता कुठे? आता गावावरनं मी मुंबईला चाललो आहे आणि ते पण काय संडे आज. असं पण नाही की ऑफिसला जायचं आहे लगेच. पण आरामात रिलॅक्समध्ये मी राईड करतो आहे. आरामात काही घाई नाही आहे. मला वाटतं अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही कशेळी बोगदा चालू झाला आहे किंवा येताना मुंबईवरून येताना तो चालू आहे. कारण आता मगाशी चहा प्यायला आम्ही त्या हॉटेलमध्ये थांबलेलो. बरेचसे 4 व्हीलरवाले मुंबईवरून कशेळी घाटातून येत होते. ओ हो क्या रोड आहे भाई, एक नंबर सुसाट एकदम. आणि सुखाचा प्रवास मित्रांनो. आपला कुडाळ टू डोंबिवली एकदम मस्त प्रवास झाला. थोडा लेट झाला आम्हाला पण ओके आहे. आणि आता आम्ही खोपोली रोडलात आणि हा रोड बघा एक नंबर. आम्ही वाकणपाड्यावरून राईड घेतला आणि
म्हटलं खोपोली रोडने जाऊ, कारण पुढे थोडा खराब आहे रोड, त्यामुळे आपला हा इथं टाईम वाचेल म्हणून आम्ही ह्या रोडने निघालो आहे. आणि ह्या रोडने एक चांगलं आहे, सावली पण आम्हाला अधूनमधून भेटते कारण झाडी आहेत, त्यामुळे भारी वाटते. आणि श्रावणी आता थोडीशी फ्रेश आहे कारण आता उजाडल्यामुळे आता म्हणजे घरी पोचू आशेवर आहे ती, त्याच्यामुळे ती जरा खुश आहे. त्यामुळे ते आम्ही आता मस्त एन्जॉय करतो आहे राईड. आणि रोड पण भारी आहे एकदम, कॉर्निंग करायला भेटते, मस्त भारी वाटते. आणि आम्हाला बरेचसे रायडर पण भेटले कारण आज संडे असल्यामुळे ना ह्या रोडला रायडर आम्हाला भरपूर भेटले आणि मस्त आम्हाला असे थंब वगैरे दाखवून जात आहेत, त्यामुळे ते पण भारी वाटतं बघायला. आणि राईड तर एक नंबर झाली यार, एक नंबर. तर मित्रांनो बरोबर 10:43 झाले आणि मी फायनली माझ्या डोंबिवलीमध्ये पोचलो आहे आणि 1-2 मिनटात मी माझ्या घरी पोचणार आहे. आणि आता मी शॉस टाकला की बाबा घरी पोचलो. आता श्रावणी कधी उतरते, आंघोळ करते आणि झोपते असं म्हणतात, कारण ती म्हणजे प्रवास छान झाला, उत्तम झाला, लेट झाला पण ठीक झाला, पण ती ॲक्च्युली कंटाळली आणि खूप म्हणजे खूप. पण मानलं पाहिजे तिला की ती बसली एवढा वेळ आणि 550 किलोमीटर, ते पण आपलं काही खायचं काम नाही 550 म्हणजे, आणि ते पण रात्रीचा प्रवास. त्याच्यामुळे सॅल्यूट श्रावणीला की पण नेक्स्ट टाईम बोलते मी येणार, पण बोलते आपण दिवसा जाऊ, बोलते रात्री थोडे मला झोप वगैरे येते कारण मागे बसून बसून पण कंटाळा येतो ॲक्च्युली. त्यामुळे ती बोलली नेक्स्ट टाईम येईन मी, पण आपण दिवसा जाऊ. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम, पण आता तर एन्जॉय केलीच ना बस. आता मस्त घरी जाऊ, मी पण मस्त गरम पाण्याने आंघोळ करून मस्तपैकी झोपणार आहे 4-5 तास असं. त्याच्यामुळे प्रवास एक नंबर झाला, बाकी काही असू दे.